तथ्य तर तुम्ही म्हणत नाहीयेत, परंतु यदाकदाचित पुढच्या भविष्यकाळात अशा पद्धतीचा विचार जो आहे तो राज्य सरकार करणार का? भविष्यात काय होईल याचा वेग तर मी घेऊ शकत नाही. आपण कागदपत्रांवर आणि जी-आर आणि शासन निर्णयांवर विश्वास ठेवला पाहिजे. अशा पद्धतीचा कुठंही लेखी आदेश, शासन निर्णय, कुठं सर्क्युलर आलेला आहे का? नाही. तर अशा पद्धतीनं विनाकारण महिलांमध्ये संभ्रम निर्माण केला जातोय, याच्यामध्ये काहीही कुठे ना कुठेतरी एक अनौपचारिक जी काही संवाद पत्रकारांसोबत झालेला होता, त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा कधीही कुठं विषय झालेला नव्हता, पण मिसकोट करण्यात आलेला आहे. खरं तर एक जबाबदार वर्तमानपत्र आहे आणि अशा पद्धतीनं मिसकोट करणं हे चुकीचं आहे. नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत करतो. लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं. तर आता नुकताच तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर सध्या महाराष्ट्रामध्ये तसेच यूट्यूबवरती तुम्ही लाडकी बहीण योजना जर सर्च केली असता तर तुम्हाला अशा प्रकारचे अनेक व्हिडिओज आज हप्ता जमा झालेला आहे. त्यानंतर जुलै महिन्याचे हप्ते वितरण तारीख जाहीर झालेली आहे. लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, त्यानंतर ई-KYC करायची आहे, अशा प्रकारचे अनेक मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या प्रसारित होत आहेत. मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील सांगितलं होतं की सोशल मीडियावरती चुकीच्या प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्यामुळे अशा सोशल मीडियाच्या अफवांवरती विश्वास ठेवू नये. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच काही लाडक्या बहिणी आहेत तर यांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे. शासन देखील या संदर्भात काही खुलासा करत नाही आहे की लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता वितरण, काही ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची देखील संख्या जास्त आहे, यांना जून महिन्याचा हप्ता का आला नाही आहे याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे. आणि ई-KYC आणि आवश्यक कागदपत्रे सबमिट करण्यासंदर्भात शासनाचं अजून कोणतंच परिपत्रक आलेलं नाही आहे. सोशल मीडियावरती काही ठिकाणी सांगितलं जात आहे की तुम्ही ई-KYC करा, ई-KYC केलीत की तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता आणि त्यानंतर जून महिन्याचा हप्ता असे 3,000 रुपये एकत्रितरित्या तुम्हाला मिळणार आहे. परंतु लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनातर्फे किंवा मंत्री आदित्य तटकरे असतील यांच्या अधिकृत ट्विटर पेजवरती कोणतीच घोषणा ई-KYC संदर्भात करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे त्यांना आपण सांगत आहोत, सध्या तरी प्रतीक्षा करा. ज्यावेळी जुलै महिन्याच्या हप्त्याचे वितरण होईल त्यावेळी देखील तुम्हाला तुमचं DBT ॲक्टिव्ह असेल किंवा आधार संलग्न ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला एकत्रित 3,000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. आणि आता राहिला जुलै महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा. अनेक सोशल मीडियावरती जुलै महिन्याचे हप्ते वितरण सुरू झालेले आहेत. मंत्री आदित्य तटकरे यांची भाषणं दाखवून तुम्हाला ही चुकीची माहिती देण्याचं काम केलं जात आहे. नुकतंच 18 तारखेला पावसाळी अधिवेशन आहे ते संपलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लाडक्या बहिणींसंदर्भात हप्ते वितरणाची घोषणा झालेली नाही. आता हा जुलै महिन्याचा हप्ता आहे तर कोणत्या दिवशी येऊ शकतो, तर याच्यामध्ये दिवस असा निश्चित नसतो, कारण का शासनामार्फत तारीख घोषित केली जाते आणि ज्या दिवशी हप्ते वितरण होतं त्याच्या आदल्या दिवशी मंत्री आदित्य तटकरे ट्विटरवरती अधिकृत घोषणा करतात. तर जुलैच्या मध्यामध्ये हप्ते वितरण कधीच होणार नाही आहे. तर अपेक्षित धरूया की 25 तारखेनंतर साधारणतः 25 ते 30 जुलै या दरम्यानमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना मंत्री आदित्य तटकरे एकतर प्रेस कॉन्फरन्स घेतील किंवा त्यांचं ट्विटरचं अधिकृत पेज आहे यावर घोषणा करतील की आम्ही जुलै महिन्याचे 1,500 रुपये हप्ते वितरणाची मान्यता दिलेली आहे. तसा अधिकृत GR पोर्टलवरती येईल आणि त्यानंतर उर्वरित 3 दिवसांमध्ये या महिन्याची DBT 7 ते 8 दिवस चालली, परंतु पुढची DBT 2 ते 3 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना हा हप्ता एकत्रितरित्याच फक्त 1,500 रुपये दिला जाईल आणि ज्यांना यापूर्वीचे हप्ते मिळाले नाही आहेत यांना कदाचित 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे अद्याप तरी मंत्रिमंडळ असेल किंवा उपमुख्यमंत्री असतील यांच्याकडून हप्ते वितरणासंदर्भात घोषणा झालेली नाही. कोणत्या जिल्ह्यामध्ये जुलै महिन्याचे 1,500 रुपये असतील किंवा 3,000 रुपये असतील अजून तरी जमा झालेले नाहीत. तर अशा प्रकारे हीच आताची महत्त्वाची अपडेट आहे. तर ज्यावेळी हप्ते वितरणासंदर्भातली घोषणा होईल त्यावेळी संपूर्ण आणि परिपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाईल. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.